नमस्कार, मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आता नवरात्र चालू आहे, तर त्यामध्ये आपल्याला उपवासाचे काय पदार्थ खायचे हा प्रश्न पडतो। तर इथे मी उपवासाचा गोड शिरा केला आहे। तर चला आपण रेसिपी बघूया। तर इथे मी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा तूप घातले आहे। आता यामध्ये मी वरीचे तांदूळ आहेत ते मी घालते आणि हे चांगले मी भाजून घेते। आता वरीचे तांदूळ आहेत हे मी ओल्या कपड्यावरती चांगले फुसून घेतलेले आहेत आणि हे तांदूळ मीडियम गॅसवरती आपण 5 ते 10 मिनिट चांगले भाजून घेणार आहोत। तर इथे हे बघा चांगले तांदूळ भाजलेले आहेत, लालसर झाले आहेत, म्हणजे चांगले भाजले। आता यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत। थंड पाणी घालू नका, गरम पाणी घातल्याने वरीचा तांदूळ आहे हा चांगला फुलला जातो आणि पटकन शिजतो। आणि मी यावरती आता झाकण ठेवते आणि शिजवून घेते। इथे मी मध्ये चेक करते की कितपत तांदूळ शिजला आहे तो, नाहीतर खाली गॅस जास्त होईल आणि आपला जो वरीचा तांदूळ आहे तो करपला जाईल। आणि यामध्ये मी जराशे मीठ घातले आहे। तुम्ही जे साधे मीठ खात असाल उपवासाला किंवा उपवासाचे मीठ ते तुम्ही यामध्ये घाला। आणि मी यावरती परत झाकण ठेवते। हे बघा आता इथे छान शिजला आहे, पाणीही कमी झालं आहे। आणि यामध्ये मी आता ड्रायफ्रूट्स घालते। तर यामध्ये मी काजू, बदाम आणि मनुका घेतले आहेत आणि गूळ घालते। तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर घातलात तरीही चालेल। आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत। 1 मिनिटभर चांगले हा तांदूळमध्ये गूळ आहे हा चांगला मिक्स व्हायला पाहिजे। तर 1 मिनिटभर तुम्ही हे चांगले परतून घ्यायचे। हे बघा चांगले असे परतून झाले आहे। आणि मी यामध्ये आता वेलची पावडर घालते। तर छोटे 2 चमचे मी वेलची पावडर घातली आहे आणि इथे चांगला परत मी मिक्स करून घेते आणि वरती झाकण ठेवते आणि 5 मिनिटं मी परत कमी गॅसवरती वाफ देऊन घेते। तर इथे आता 5 मिनिट झाले आहेत। हे बघा किती छान असा झाला आहे। आता इथे उपवासाचा शिरा तयार झालेला आहे। हा झटकेपट बनला जातो आणि आपल्याला उपवासाला तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, तर हा एक पदार्थ खूप छान असा आहे। तर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत नमस्कार।